हाय ती रेल आहे. तुला काय दाडग येत होतं काय? भात करून ठेवलं मग एखाद्या वांग्याचं एखाद्या बटाट्याचं कालून करायचं हात पाय मोडत होतं काय? माझं मोडल्यावर खाचाल की मग. हा करायचं नाव न बुवा म्हण का बोलता तोंड उचलून बोलते ते आंबड्यानं. माणसाचा हात चालूच असते तर वा. आज कशाचा बेत आहे? आज कशाचा पेट आहे? गुरुवार आहे. कशाचा पेट पाहिजे आज तुम्हाला? आज उपास तापस आहे आमचं. अल्ला का मस्त पाकी रगीला अंड्याची भाजी कशी बनवली, अंडी तळून आलेली वर कशा पुढे दिसते त्या. हा बिघडल्यावर काय अंडी येते काही बघा काय काय अंडी बनताय. अगं अंड्याच्या भाजीगत भाजी दिसली मस्त पाकी एकदम वास बी खमंग यायला लागलाय. मग आपला मसालाच तसा आहे त्यामुळे भाजी तशी होती. उगाच भाज्या होत नाही ते तशा. तर काय मकाच्या भाकरी नको वाटते त्या अशा तेल लावून गपगपीत चपात्या पाहिजे कशा आहेत त्या. नातखुळ्या दादूचा गुरुवार आहे. नातखुळा काय वा तसलं बोलता या येड्या माणसावर? नातखुळा मग काय नातखुळाच आहे हो. तुमचा उपास असला की तुम्ही दिवसात एक टाइम स्वयंपाक बनवायचा. ते बी तुम्हाला खा वाटतंय ते बनवायचं. आणि आमचा उपास नसेल त्या दिवशी तुमचा उपास असेल त्या दिवशी आम्ही उपाशी मारायचा आणि आमचा उपास असेल त्या दिवशी बी आम्ही उपास मारायचा. हा इकडे कसा दणका चालू आहे? अजून एक भाजी केली काय लागा ढिल्ला मीटर नाही. आज तुमचा गुरुवार पण आम्हाला सकाळपासून काय नुसतं चावल करून ठेवलाय. बाकी काय केलंय? हे केलं मिठाचं कारलं. इकडे चालू आहे दादूची भेळ. आज काय काय नेमकं पदार्थ काय काय येतं काय 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 आहे? मला केलंय कारलं, तुम्हाला केलंय वांग, दादू लागला भेळ करायला. आता दादू भेळ कोण खायचंय? गुरुवार सोडायचं तू भेळ सोडणार आहे का? तुम्ही मायले कारण काय का असं ना बरं का सांगड केली आहे. हा बरोबर आहे तुमची सांगड आहे. तुमचं गुरुवार असलं तुम्ही मला नोकरला नुसता भात करून ठेवला. भाजी बनवली का? सकाळ तुम्हाला माहित आहे काय काम होते काय नाही आम्ही बी काम कराय उतरून घ्या. आम्ही कुठे गेलो नव्हतो गाव फेव सोडून. आम्ही म्हणलं तुम्ही गाव सोडून गेला. मग तुम्ही असं एक दुजापणा का दोघ जण करताय? कशाचा एक दुजापणा आहे? मला नोकरला नुसतं भात का शिजवून ठेवला. कशाचा एक दुजापणा आहे? आता सोडायचं म्हणल्यावर लगेच चपात्या चालू आहेत त्या. 2-2 भाज्या आहेत त्या. इकडे भेळ आहे आणि आम्ही दोघ जण खायचं म्हणल्यावर तुम्हाला काही नको वाटतंय एखादी भाजी करून ठेवायला, 2 भाकरी 2 चपात्या करायला. पप्पा म्हणते सकाळी काय केलं ना आता 2-2 भाज्या कालवण 3 चालू केलं. तुमचा उपास होता म्हणून तुम्ही काय केलं नाही आम्हाला? उपाशी काय वाऱ्याकडे तोंड केली का भावा वाऱ्या पोट भरलंय काय असं बोलता येड्या म्हणे उग काय येड्यागत बोलत नाही आहे ती खरं आहे. येड्यागत बोलतोय का? आम्ही येडं दिसतोय तुला? हे बघा रविवार तुझा असला स्वयंपाक करत नाही. शनिवार असला की तुम्ही अंडी मटण करून खाणार का? तर माझा उपास आहे. आज तुमचा गुरुवार आहे तर आम्हा दोघाला चित्ताडा मारलंय. तुम्ही चिताड मारचाल का? चला की आपण हॉटेलात पण खावा येऊ. ओरडू द्या ना चिताड. आवं ती शिवरी वाड्या कुठं हायचं ना आपण जाऊ समजून जेवण. जायचं जेवणाचं पैसे जास्त जिरतेल जेवायचं कशानं? कुठं हाय तुम्हाला माहित आहे का शिवरी वाड्या कुठं आहे? कुठला शिवरी? मला माहित नाही बाबा. सगळा दिलंय वाजलाय गाजलाय ती 10 हॉटेल. अगं ते हाय कोल्हापूर मध्ये. ए नाही काय नेमकं मला माहित नाही. तिथपर्यंत असतो आपल्या चौघाला एसटीचा चार्जेस परवडत नाही. ते खाण्याचे पैसे तिथपर्यंत असतो जायचं आणि तिथं काय खायचं परत? काय खायचं आहे का नाही? हा लय तोंडाला चव सुटली. जवळचं धाबं दिसनात, हॉटेल दिसनात, डायरेक्ट कोल्हापूरून सांगली हॉटेल आणि धाबं दिसायला लागलं. कुठे गेलो तर कुठे जायचं ट्रिप निघाली तर जाऊया. आणि ट्रिप निघाली तर तुम्ही कुठं असणार आहे हो? तुम्ही घरीच असणार आहे. आम्ही गेलो हिला काहीच चारत नसतो. तुम्हाला माहित आहे ग्रहण कसलं असतं? कसलं असतं? चंद्राला आहे का सूर्याला आहे का माणसालाच आहे? माणसाला सुद्धा ग्रहण लागतं कळलं तुम्हाला? हाय की ही ग्रहण आहे की मला लागलंयच की ग्रहण ही. अरे वा वा चांगलं बोला. चांगलं बोलते तुम्हाला. तुम्ही का लागलाय मला असलं बोला? अगं मी तुला चांगलंच बोलतोय. तू फक्त एक दुजापणा करू नको का? तर ओंकारण माझा आज गुरुवार नाही तुमच्या दोघांचं गुरुवार आहे तर तुम्ही दोघांनी आज स्वयंपाक केला नाही किंवा करू दिला नाही. तुमचा उपास आहे म्हणून तुम्ही काय काय खाल्लं?
नुसती माती 3 वाटाची खाती काय खाल्लं व नाही खाल्लं काय सांगा की काय खाल्लं तवा सकाळ ओंकार या दोघांनी काय खाल्लं रे बटाट्याची चिप्स केसरला दिगलं. हा 3 वाटाची माती मम्मीला कशी तुम्ही आणून दिली नाही रे लोकांची पण तिला माती खायची आहे रे लय बोलू नका व मी जेव्हा जाईन तुम्हाला सोडून लहान तेव्हा लय आठवल तुम्हाला माझं नाव अगं सगळ्या बाया अशाच ब्या घालते त्या लय बोलताय पण एका दिवशी गेली ना पाखरावणी उडून शिना वर अगं सगळी पाखरं उडूनच जाते ती एकदा पंख फुटलं का नाही उडा येतय मस्त भरपूर लांब जाते ती जवळ थांबत नाही ती पण करताय सुटली काय फक्त लय बोलताय लय ऐकावं लागतंय तुमचं एवढं करती दिवस ना रात्र काम तरी तुम्हाला त्या कामाची किंमत नाही काय नाही लेकरांसाठी धडपडती काय तर करावं म्हणते का असं ही केलं तर ती मिळतं ती केलं तर ही मिळतं सकाळ दरम्यान मिरच्या अवा एक किलोभर मिरची देत काढून बघा तुमच्या हाताला काय होतं या आज ठिका देत काढती मिरचीची ठिकेची काय होत असेल या हाताची पडपड मला आज करून दिलं नाही मला पाणी करून दिलं नाही वाऱ्याला तोंड घालायचं होतं तिकडं आता ज्या दिवशी तुझा उपास असेल त्या दिवशी तू कुणीकडे तोंड करते बघतो की मी दिवसभर घरी थांबून का त्या दिवशी तुझा हात बडबड करत नाही तर तू त्या दिवशी 2-2 पोती मका काय ती मिरच्या निवडत नाही एका दिवशी केलं म्हणून काय पट्टा लागतोय होय कशा पाय तुम्ही तुला काय आणलंय घरात कशाला सांग तुझ्या तुला आणलंय घरात कशाला करून घालाय घरात आणलंय का भांडणं कराय आणलंय पप्पा आपल्या येड्यांनी काय तर करायचं काम मुलकाचे असते तुम्हाला काय सुचतोय बसलंय कुचकं बोलायचं तुला कुचक बोलत नाही हाय ती रेल आहे तुमचं ऐकून किती हाय ती रेल आहे तुला काय दाडगं येत होतं काय भात करून ठेवलं मग एखाद्या वांग्याचं एखाद्या बटाट्याचं कालून कराय का हात पाय मोडत होतं काय माझं मोडल्यावर खाचल की मग हा करायचं नाव न बुवा म्हण का बोलता तोंड उचलून बोलते ती आंबड्यानं माणसाचा हात चालूच असते तर वा तुम्हाला दिसत नाही तुमच्या डोळ्यावर पट्टी बसली कसं दिसल तुम्हाला कशाची पट्टी बसली तुम्हाला कशाला दिसत हा सकाळपासून पार्सल पॅक केली नेऊन टाकली आणली आम्ही काय घरी बसलो नाही गोट्या खेळत आम्हाला बी काम होती की ठेकाभर मिरच्या नीट केले तर आम्ही बी लोणचं टाकले 50 किलो ऑर्डर बुकिंग करून पॅक करून सगळं नेऊन मी नसली ना कळते तुम्हाला मी नसली अगं तू असलं भ्याज घाल नको हा दिवसा चालणं दिसत तू भ्याज घाल नको दिवसा चालणं दिसत दिवसा चांदण्या नाही दिसत 4 माणसं कामाला लावीन आवा तुम्ही 4 माणसं काय 10 माणसं कामाला लावा पण माझी बराबरी तुम्ही कवाच करणार एवढं लक्षात ठेवा आणि तुझी बराबरी का करायची आणि बराबरी करून काय मिळायचंय तुम्हाला तुम्ही प्रत्येक शब्दाला टुचून बोलता तुम्हाला माझ्या कामाची किंमत तर कवाच नाही अगं काम कर सगळीच काम करते ती पण वेळेला आण बी दिलं पाहिजे लेकराला किंवा दुसऱ्या कुणाला माणसाच्या माग काही एक काम आहे का काय एक काम आहे का तुम्हाला आता काम नाही ते आता काम सोडून दिली का आता बसली इथं भाज्या 2 बनवल्या चपात्या बनवत बसली इकडे भेळ आहे अजून भात बनवणार आहे खाऊन बघतो मग तुम्हाला खावा नव आता काम कुठे गेलं आता मिरची देतो संपली आंबा संपलं 2 टिकी मिरची आहे म्हणजे काढाई मग आता 2 जण त्यांना काय नाही रे सकाळ 400 आंबा फोडले एकट्यानं 400 फोडला का 1000 फोडला तीच करते तर त्यांनाच काम येतं दुसरी कामं करत नाही ती दुसऱ्यांच्या हाताला काय मेहंदी लागली या तर काय काकान बाशिंग तुझा आज सुटलंय तुला काय काम येतंय काय तवा बरोबर बोल